आता ताईला स्पेशल मटकी वेळ द्यायची आहे। एकदम वाफळलेली मटकी आहे, हे बघा अशा वाफा निघतात आणि पाऊस पडलेला आहे छान असा, त्यामुळं मटकीमध्ये वाफा निघल्याच पाहिजे आणि मग तोंडाला वाफा निघतील, त्याच्यासाठी खास असा चटणी। नमस्कार मंडळी, मजेत आहात ना? आज मी पुन्हा नवी मुंबईला आलेली आहे, सानपाडा येथे माझ्यासोबत सीमाताई आहेत। आज त्यांनी मला आग्रह केला की ताई आज आपण आलेलो आहोत इथे, तर चला ना जरा मस्त भेळ खाऊया सागरकडची। तर हा मराठी भेळवाला, मराठी माणूस बरोबर हो सागर, मग आज आम्हाला भेळ खायची आहे। मी लास्ट टाइम पण खाल्ली होती, पण तो ऍड्रेस वेगळा होता, आता ऍड्रेस चेंज झालेला आहे। आता कुठचा ऍड्रेस आहे? आता नवी मुंबई सानपाडा, सानपाड्यामध्ये सेक्टर 9 मिलेनियम टावर आणि ते शेजारी गार्डन आहे विरंगुळा केंद्र, या ठिकाणी मी संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत असतो। मागच्या वेळेस आलेलो होतो आम्ही, रात्री आलेलो होतो आणि मस्त छान सागरने मस्त आम्हाला भेळ बनवून दिली होती, सागर भाऊंनी। आणि यावेळेस म्हटलं का चला आता परत खाल्ली पाहिजे, तीच टेस्ट आहे, छान आहे भेळ खाऊन। म्हणून तर तुम्ही माझ्या एवढे मागे लागलात ना, ताई चला जाऊया जाऊया असं। सागरने मला सांगितलेलं ना ताई आलेल्या आहेत म्हणून, त्यांना अजून एकदा घेऊन या म्हणून मी आज तुम्हाला घेऊन आले। अच्छा, म्हणून त्याने मला जबरदस्ती केली। चला काही हरकत ताई कोणती एक ओली भेळ बनवतो तुमच्यासाठी आणि एक मटकी भेळ बनवतो, जो आमचा आंबेगाव तालुक्याचा मान आणि आंबेगाव तालुक्याची शान, आणि अशी ही मटकी भेळ आहे। तर खास तुमच्यासाठी ही पहिली ओली भेळ, हे कुरमुरे घेतले, त्यानंतर हा चिवडा घेतला, खास ताई येणार आहे म्हणून मी ताईसाठी स्पेशल चिवडा बनवलेला आहे। आणि ही ताई शेव आहे आपली, जी मी स्वतः बनवतो, अगदी छान अशी मी शेव बनवतो ही। ताई घ्या, नाही आता घ्या की हो, तुम्हाला आवडते ना इकडची भेळ। त्यानंतर ही पापडी, त्यानंतरला हा टोमॅटो, ही थोडीशी कोथिंबीर, हे बीट आणि थोडंसं लिंबू, आणि खास ही ताईसाठी मोड आलेली थोडी मटकी टाकतो, आणि थोडासा असा आहे ना लसणाची चटणी, हा मिरचीचा खरडा, आणि ही अशी गोड एकदम छान बनवलेली चटणी। आणि आता हे सगळं आता मस्त असं मिक्स करतो छानपैकी, आणि आता हे सब करतो मी। तर आता ही अशी मोली भेळ अशी मी सब केलेली आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं आपलं असं हे छानपैकी बारीक 0 नंबर शेव, आणि हा टोमॅटो, त्यानंतर हे बीट, ही कोथिंबीर छान अशी, आणि वरून थोडीशी मटकी, आणि ही काकडी, हे सलाड, आणि ही वरून चटणी। मला झालेली आहे ओली भेळ आणि ताईसाठी खास। आणि मला असं वाटतं की सागर भाऊंना माहिती आहे की मी कच्चा कांदा नाही खात, ते माझं पाठांतर झालेलं आहे छान असं। हो हो, अजिबात नाही टाकलाय। या ना ताई, टेस्ट करा आधी, तुम्ही करा टेस्ट। बघा मी तर रोजच करते इथे येऊन भेळ, आज तुम्हाला मी खास घेऊन आले। कशी पहिली टेस्ट तशीच टेस्ट आहे ना? जशीच्या तशी, एक नंबर सागर भाऊ, एक नंबर। थँक्यू। ती वेळ खात राहा, मी तोपर्यंत मटकी भेळ बनवतो। वेळ सगळ्यात कमी आहे, वेळेअभावी पटापट मटकी भेळ बनवायची आहे, आणि एकाच मिनिटात ये कुरमुरे, हा चिवडा, आणि त्याच्यानंतर ही शेव, आणि ही पापडी, आणि मग हा आपला असा कांदा, टोमॅटो घेतलाय, ताईला कांदा आवडत नाहीये, आणि मग हा बीट, आणि सगळ्यात महत्त्वाची ही आपली मटकी। आता ताईला स्पेशल मटकी वेळ द्यायची आहे, एकदम वाफळलेली मटकी आहे, हे बघा अशा वाफा निघतात, आणि पाऊस पडलेला आहे छान असा, त्यामुळं मटकीमध्ये वाफा निघल्याच पाहिजे, आणि मग तोंडाला वाफा निघतील, त्याच्यासाठी खास असा चटणी, आणि मग मस्तपैकी ही शेव, आणि हा असा स्पेशल मसाला, आणि मग आता हे एकदम छान असं लिंबू। अरे पड, हा पडतं का नाही ते? हा पडलं। आमच्या काकी पण आलेल्या आहेत त्यांच्या बरोबर, तर ही झालेली आहे घेऊन आलेले आहेत राजमातावरून। छान आहे, सांगा सगळ्यांना कशी आहे? छान आहे। तर तुम्हाला कशी वाटली भेळ? सागर भाऊंची बातच निराळी आहे। सागर, पुन्हा एकदा ऍड्रेस सांगा इकडचा तुमचा। नवी मुंबई सानपाडा, सेक्टर 9 मिलेनियम टावर, ए टाईपच्या गेटपाशी, त्यानंतरला बाजूलाच विरंगुळा केंद्र आहे, त्याच्यानंतरला पुढं नवराष्ट्राचं ऑफिस आहे, आणि इथे ह्या चौकामध्ये संध्याकाळी मी 5 ते 10 वाजेपर्यंत असतो। आवर्जून भेट द्या, तुमचाच मुंबईचा मराठी भेळवाला सागर गोरडे। धन्यवाद।